नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कमर्शियल व्हेकल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। समोर जी तुम्ही गाडी पाहताय ती आहे टाटा इंट्रा V30। पण आता V30 मध्ये नवीन मॉडेल आले आहे। तर नवीन मॉडेल कुठला आहे? गोल्ड मॉडेल। येस, गोल्ड मॉडेल आलेलं आहे। गाडीमध्ये जर पाहिले ना, पेलोड आता वाढलेले आहे। आधी जर पाहिले V30 मध्ये तुम्हाला 1300 किलोचा पेलोड भेटायचा, बट आता 1500 किलोचा पेलोड या गाडीसोबत देण्यात आलेला आहे। सोबतच वॉरंटी ऑफर देखील वाढलेली आहे। अजून देखील गाडीमध्ये काही चेंजेस आहेत। या संदर्भातली पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त मराठी भाषेतून, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर फ्रंट प्रोफाइल आपण थोडासा पाहून घेऊ। फ्रंट प्रोफाइलने जर पाहिलं ना, तर गाडी ॲज इट इज आहे। जशी तुम्ही V30 ऑलरेडी मार्केटमध्ये जर पाहिलं ना, ही गाडी भरपूर विकली जाते, तर त्याप्रमाणे जे डिझाईन आहे ते पाहायला भेटतं। V30 ची जी बॅजिंग आहे ती इथे देण्यात आलेली आहे। हॅलोजन मध्ये तुम्हाला जे हेडलॅम्पचा सेटअप आहे हा देण्यात आलेला आहे। ग्रिल क्रोमचा वर्क। सो फ्रंट साइडने थोडंसं एक प्रीमियम जो पिकअप ट्रक आहे ना, त्याप्रमाणे जे डिझाईन आहे तुम्हाला इथे नक्कीच पाहायला भेटतं। फ्रंट साइडला 2 वायपर आहेत ते इथे देण्यात आलेले, त्याच्यामध्ये वॉशर देखील असणार आहे। त्यानंतर साइडमध्ये येऊया आपण, तर इथे तुम्हाला जी गोल्डची बॅजिंग आहे ना ती इथे देण्यात आली, तुम्ही पाहू शकता। तर गोल्ड मध्ये तुम्हाला 1500 किलोचा जो पेलोड आहे तो मिळणार आहे, प्लस वॉरंटी ऑफर। आधी जर पाहिली तर 2 वर्ष आणि 72,000 किलोमीटरची वॉरंटी ऑफर जी आहे ती तुम्हाला ह्या गाडीसोबत भेटायची, पण आता 1 लाख किलोमीटर आणि 3 वर्ष अशी वॉरंटी ऑफर टाटा मोटर्स जे आहे या गाडीमध्ये तुम्हाला ऑफर केलेली आहे। त्यानंतर जो ग्राउंड क्लिअरन्स आहे हा भेटतो तुम्हाला 175 mm चा। जो टॉलरन्स आहे तो 5 mm चा असणार आहे। म्हणजे जर जास्त वजन वगैरे भरला असेल तर 5 mm जे आहे तो कमी देखील होऊ शकतो। फ्रंट साइडला डिस्क ब्रेकचा जो यूज आहे हा झालेला आहे। आणि टायर जर पाहिले, ट्यूबलेस टायर तुम्हाला ह्या मॉडेलमध्ये मिळून जातात। आणि टायर प्रोफाइल भेटते तुम्हाला 185R14 ची। फ्रंट साइडला 5 पाट्यांचा जो यूज आहे हा इथे झालेला आहे। आणि सेमी इलेक्ट्रिकल जे सस्पेन्शन आहे हे तुम्हाला याच्यामध्ये पाट्यांमध्ये मिळून जातं। साइड टर्न इंडिकेटर जर पाहिले ते इथे देण्यात आलेले आहे। मागचा जर तुम्ही डेक एरिया जर पाहिला ना, तर पूर्णपणे लांबी 8.8 फूट तुम्हाला भेटते। रुंदी जर पाहिली 5.3 फूट मागच्या डेक एरियाची जी आहे ती मिळून जाते। आणि पेलोड वाढल्यामुळे ना, आता ह्या गाडीचा जर पाहिलं ना, ओव्हरऑल एक पॉझिटिव्ह गोष्ट झालेली आहे। 1300 किलो आधी होता, आता 1500 किलो झालेला आहे। मागच्या साईडला 8 पाट्यांचा जो यूज आहे हा इथे झालेला आहे। शॉक ऑब्झर्वर सुद्धा आहे। आणि मागच्या साईडला तुम्हाला जे ड्रम ब्रेक आहेत ते या ठिकाणी मिळून जातात। बाकी जर पाहिलं इथे हुक तुम्ही पाहू शकता जे की देण्यात आलेले आहेत। मागच्या साईडने जो फाळका आहे हा तुम्ही अशा पद्धतीनं जो आहे तो ओपन करू शकता। आणि फक्त मागचा जो फाळका आहे ना हा खालच्या साईडने असा तुम्ही खाली घेऊ शकता। आणि काही सामान वगैरे ठेवायचं आहे ते तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता। आणि परत जर क्लोज करायचं असेल तर क्लोज करायला सुद्धा हे इझी जे आहे ते असणार आहे। सो अशा पद्धतीने तुम्ही हा क्लोज देखील करू शकता। मागे 2 रिव्हर्स पार्किंग जे सेन्सर आहेत ते मिळून जातात। टेल लॅम्पचं डिझाईन तुम्ही पाहू शकता। आय विश ह्या कमर्शियल गाड्या आहेत तर थोडंसं जे टेल लॅम्पचं डिझाईन थोडंसं मोठं जे आहे ते टाटा मोटर्सने द्यायला पाहिजे। इंट्रा पिकअपची जी बॅजिंग आहे ती तुम्ही इथे पाहू शकता। स्पेअर व्हील इथे देण्यात आलेलं आहे, सेम साईजचा आहे। सो ऑन दी वे ज्यावेळेस तुम्ही जाता तर कारमध्ये कसं आपण पाहतो ही 1-2 साईजने छोटं दिलं जातं, बट कमर्शियल गाड्यांमध्ये जर पाहिलं ना तर तसं करून जमत नाही, कारण की या गाड्यामध्ये ऑलरेडी लोड असतो। त्यामुळे सेम साईजचं जे टायर असणं हे खूप गरजेचं असणार आहे। ह्या गाडीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ॲड ब्लून असणार या गाडीमध्ये। फक्त तुम्हाला डिझेल भरायचा आहे आणि 35 लिटरचा जो डिझेल टँक आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे। इंजिन जर पाहिलं तर इथे फ्रंट साईडला इंजिन आहे। आता इंजिनबद्दल मी तुम्हाला सांगितलं तर 1.5 लिटरचा 4 सिलेंडर इंजिन यूज झालेलं आहे। पॉवर फिगर 160 न्यूटनमीटरचा जो टॉर्क आहे हा तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो। गिअर 5 फॉरवर्ड आणि 1 रिव्हर्स गिअर तुम्हाला याच्यामध्ये मिळून जातो। मायलेज जर पाहिलं ना तर कंपनीने ह्या गाडीसोबत 17चं जे मायलेज आहे ते या ठिकाणी क्लेम केलेलं आहे। वॉरंटी ऑफर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेली आहे। तो थोडंसं इंटिरियर पाहूया आपण आणि देन मग अजून काही गोष्टी जे आहेत ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो। सो या माझ्या मागे आतमध्ये जर पाहिलं तर इथे 2 व्यक्ती बसू शकतात। जे सीट आहे ना क्वालिटी सीटची चांगली आहे। लेदरेट जी अपोस्ट्री हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते। सीट बेल्ट यूज झालेले आहेत। देन स्टेअरिंग व्हील जर पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला जे व्हेरियंट आहे तर याच्यामध्ये तुम्हाला हायड्रोलिक जे स्टेअरिंग आहे ते मिळून जातं। जे की आज आपण CX जे बेस मॉडेल आहे ते रिव्ह्यू करत आहोत। 9 लाख रुपयाची एक शोरूम प्राइस आहे। आणि तुम्ही जर LX किंवा VX घेतलं त्याच्यामध्ये AC सुद्धा येतो, म्युझिक सिस्टीम येते VX मध्ये। आणि
LX मध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग सुद्धा येतं. याच्यामध्ये हायड्रोलिक पॉवर स्टेअरिंग जे आहे ते देण्यात आलेलं आहे. याची जर कीज पाहिली तर अशी काही कीज येऊन जाते, सिंपल की आहे आणि इथनं तुम्ही जे ऑन ऑफ आहे हे करू शकता. डॅशबोर्डचं डिझाईन पहा, एकदम व्यवस्थित डिझाईन तुम्हाला मिळून जातं. तिथे आहे एक ग्लव बॉक्स, देन 5 स्पीडचा एक गिअर बॉक्स जो आहे तो यूज झालेला आहे. रिव्हर्स मिळून जातो. हा इथे हँड ब्रेक आणि हे जे सीट आहे ना हे तुम्ही तुमच्या बेस्ट पोझिशननुसार मागे पुढे देखील करू शकता. बाकी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिला तर तो रीड करण्यासाठी सुद्धा एकदम इझी आहे बरं का. याच्यामध्ये स्पीड पाहू शकता, टेम्परेचर, त्यानंतर फ्यूल किती आहे, किलोमीटर किती झालेले आहेत आणि याच्यामध्ये ट्रिप ए आणि ट्रिप बी, ओके, हे असे 2 ऑप्शन मिळून जातात. आणि इथे जर पाहिलं तर टायमिंग देखील तुम्हाला पाहायला भेटतो. सो किती वाजलेले आहेत ऑन द वे ते देखील ड्रायव्हर व्यवस्थित पाहू शकतो. खालच्या साईडला क्लच, ब्रेक आणि रेस्ट पेडल असे जे आहेत इथे देण्यात आलेले आहेत. बाकी एक USB पोर्ट देखील तुम्हाला ऑन द वे जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेस जो ड्रायव्हर आहे हा इथने USB कनेक्ट करून त्याचा मोबाईल जो तो चार्ज करू शकतो. इथे पकडण्यासाठी दोन्ही साईडला जे ग्रॅब हँडल आहेत ते देण्यात आलेले आहेत. देन IRM जर पाहिला तर हा बेसिक आहे. आतली लाईट जर पाहिली ना, ओके, सो हॅलोजनमध्ये ही लाईट देण्यात आलेली आहे. ड्रायव्हरसाठी एक जो सनवायझर आहे हा इथे देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये तिकीट होल्डर सुद्धा असणार आहे. सोबतच गाडीमध्ये ड्राय मोड सुद्धा देण्यात आलेले आहे. सो इथे तुम्हाला इको मोड देखील मिळून जातो. ज्यावेळेस गाडी एमटी चाललेली आहे तुम्ही इको मोडचा जो यूज आहे हा नक्कीच करू शकता. आणि ज्यावेळेस लोड आहे त्यावेळेस विदाऊट इको मोड देखील तुम्ही ही गाडी चालू शकता. सोबतच गाडीची तुम्ही पूर्णपणे लेंथ जर पाहिली तर ती भेटते तुम्हाला 4460 mm विड्थ भेटते, 1692 mm व्हील बेस, 2450 mm आहे. ग्रेडेबिलिटी जर पाहिली गाडीची तर ती 41% जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते. गाडीचं पूर्णपणे वेट पाहिलं ना, म्हणजे कर्व वेट जर पाहिलं तर ते असणार आहे 1265 किलो गाडीचं वजन आहे. सोबतच 1500 किलो पेलोड ज्या तुम्ही याच्यामध्ये भरता तर टोटल गाडीचं वजन होऊन जातं 2765 किलो. सोबतच गाडीचं जे टॉप स्पीड आहे ते 80 किलोमीटरचे जे आहे ते असणार आहे. आणि ह्या व्हेरियंटपासून आहे ना तर ह्या गाडीचं जे सर्व्हिस इंटरव्हल आहे तो देखील वाढलेला आहे. तर आता तुम्हाला 20,000 किलोमीटर किंवा 1 वर्ष तर याच्यामध्ये जे पण लवकर येईल त्याच्यामध्ये तुम्हाला ही गाडी जी आहे ते सर्व्हिसिंग करायची आहे. आधी जर पाहिलं 10,000 किलोमीटर होती, आता 20,000 किलोमीटर टाटा मोटर्सने जे आहे ते याच्यामध्ये जे इम्प्रूव्हमेंट आहेत ते टाटा इंट्राचे ह्या V30 मध्ये केलेले आहेत. गोल्ड नवीन जे व्हेरियंट आहे ते इथे असणार आहे. आणि सोबतच गाडीची जर प्राइसिंग पाहिली तर 9 लाखापासून या गाडीची जी प्राइसिंग आहे ती स्टार्ट होते. VX मॉडेल जर घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला AC येऊन जातो, देन म्युझिक सिस्टीम सुद्धा येऊन जाते. तर त्याची जी प्राइस आहे ती 9,68,000 रुपये. मल्टिपल व्हेरियंट येतात त्याच्यामध्ये. आणि आपण एक्सेल व्हेकल जे की चाकण या ठिकाणी व्हिडिओ करत आहोत. सो तुम्हाला जर गाडीबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी इंट्रा V30ची तुम्हाला माहिती कशी वाटली, गोल्ड नवीन मॉडेल आली याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.